नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा. आज जरा लवकर उठायला लागला कारण ना पुन्हा एकदा मी चाललोय. मी म्हणजे मित्रांसोबत चाललो सगळेजण खवणे कायक्सला, तिकडे कांदळवन सफारी करू परत एकदा. तर मी आता गाडी घेऊन जात आहे, त्यानंतर रिक्षा घेतल्याने त्याने आणि एक 2 व्हीलर असा मागा गाडी कुडाळात सोडूची असा थोडासा काम असा बारीक सारीक ता करूसाठी. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण. का आलं वतलं कशाला मंडळींनो? कुडाळात पोचलोय, 9:30 झाल्यात पण गॅरेज बंद. आता लपडा असा झाला की चावी घरी ठेवायची, गाडी लावून ठेवायची असं प्लॅनिंग आता तरी झालेलं आहे. तोपर्यंत पाठसून माझे संघ सहकारी येतात, ते पोचेपर्यंत जर समजा इलो तर मग काम काय करूचं आता आपण सांगू भेटताला आणि मग जातं. 2 व्हीलर कॅन्सल झालेली आहे, रिक्षाने जाऊचं असा. आज रिक्षाचा प्रवास असा. तर आम्ही आता पोचलो खवणे कायक्स. वातावरण आहे कसं दिसतं भारी. ते मंडळींना आपल्यासोबत आज सगळे चांडा चौकडी खवणे कायक्स बोटी चालवसाठी इल्यात, कांदळवन सफारी करू गेल्यात. आणि परत एकदा आपण रोहन परब आणि राहुल रोशन परब यांच्याकडे इलो. चला हे जॅकेटा सिलेक्ट करा, तुमची जॅकेटा घालूक घ्या. माझ्याबरोबर कोण नको, मी एकटो झालो होते कारण 5 जण असो. 5 बोटी घेऊया, 5 बोटी घेऊया. आज जर कोणा घेऊचा असाल तर आपण स्क्रीनवरती नंबर दिलेलो असा मालकांचो, त्यांना तुम्ही कॉल करून येऊ शकतास. हो तुम्ही आहेत मालक, हे बघ हे मालक. आणि काय म्हणतोय आहेत आमका ह्याची माहिती सांगून टाका ना. कांदळवनाची आता कांदळवन आहे ना, जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत पसरलेला असा. त्यामध्ये तुम्ही ती मॅग्रोवची केव असा, परत मॅग्रोव फॉरेस्ट आहे, परत ग्रास सर्कलचे काही लोकेशन्स असतात ना, ते आता तुम्ही बघू शकता. आणि एकदम तुमका आता भारी वाटतला थंयसर गेल्यावर. आणि ते कांदळ म्हणजे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतं म्हणून हे मोठ्या प्रमाणात आढळून असतात, असा विषय आहे. आणि आपल्याला आता परत फिश पा पण करू भेटताला ना? हो नक्की मिळताला, तिकडे फ्री मिळताला एकदम फ्री आहे फिश पा. 100 रुपये घेतात. हा बाहेर 300 मॉल मध्ये वगैरे 300 घेतात. फ्री असं मळ्यांचा रे आमच्याकडे पाय सोडून बसायचा फक्त. चला तर मंडळींनो, हे बघा सेफ्टीसाठीची सगळी काळजी घेतली जातात, लाईफ जॅकेटा दिली जातात. आणि त्यानंतर आता बोट चालवची पण माहिती यांच्याकडे भेटता का, तर कशी चालवायची आणि काय करायचं, उजव्या आता कसा जायचा. म्हणजे आम्ही तुमच्याकडे प्रत्येकाकडे एक पॅडल देणार आहोत. आणि सपोज लेफ्ट साईडला जायचं असेल ना तर राईट साईडने पॅडलिंग करायची, आणि राईट साईडला जायचं असेल तर लेफ्ट साईडने करायची. म्हणजे अपोजिट आहे थोडं मेकॅनिझम याचं. आणि सपोज रिव्हर्स जायचं असेल, बोट थांबवायची असेल तर उलट्या दिशेने पॅडलिंग करायची, म्हणजे पाणी पुढे ढकलायचं. थोडक्यात आपल्या ट्रॅक्टर चालवचो समजला ना. चला खायची घेतास तुमचा काय? हा लेडीज बायकांसारखा माका ह्योच कलर होयो. चला 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 ए लवकर यावा. मोबाईल पडात आणि परत
तर आपण आता कांदळवनात इलो. बघा कसं भारी वाटतं बघा ना, कांदळवनाची गुफा. तू काय वळवचा काम करतलं की नाही? घे ना. वळव वळव आणि तडे तोंड करून लाव. हडे तोंड करून लाव. येवा येवा आतमध्ये या. गेले गेले हा. ए यावा आता. तसं तो ती पण बाजू मार. चल आतमध्ये या. अरे तडेचा काय मारत. तर मंडळी नवीनच असत आमचे ड्रायव्हर. मार चल. हा मार तर मारीत राह फास्ट. हा चल आता दोनवली मार. दोनवली मार. मी वळू कशी. थांब आपली वळली बस झाली. आपण राव त्यांना येऊन द्यात भूतू. ओके. कांदळवन सफारी करताना बघा आतमध्ये घनस घनस आमच्या पुढे धावत होतो. रेस लावतात तशी. यो बी आलो. येऊन दे येऊन दे. ये 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 सोंकुल्या. ये सोंकुल्या. खैर गेलो. ते थांब 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 थांब. नको नको नको. त्याला जाऊ दे जाऊ दे. गेलो. हे थांब धोंड्या होत. तू तडे लाव रे. खडकाकडे लाव. अडेच्या खडकाकडे लाव. अरे तू कडेच चाललं. अडे चल. तडे तडे लाव रे. तकडे तेव्हा त्या खडकाकडे मेन मोठ्या. हे बघा इकडे आपण फिश स्पा करू शकतो. फिश स्पा. पुष्पाचं भाव. फिश स्पा. पुष्पाचं भाव हे बघा. फिश स्पा. खयव सोड. आहा आहा आहा. करण बिरण लागायचो. अडे हेच राव होय. पुष्पा कसले इले तो. आम्ही सोडलंय का तू कशाकडे येतले. हो किती येतो. जबरदस्त. फिश स्पा. हे बघा आता ग्रुप इलो अक्को. पाठी पाठवल्या अक्को ग्रुप इलो. अक्को ग्रुप इलो. फिश स्पा. पुष्पाचं भाव. फिश स्पा. सगळे आता दमलो तर वाय जरा पाणीयाक बसलो. आराम केला वाय जरा आराम केलो. मस्त आहे की. कसा वाटला. मजा आली. एक नंबर. हा जबरदस्त. संध्याकाळी एवढ्यात फ्री नाही आता. संध्याकाळची आत्ता आमका जाऊचं आहे ना. आम्ही जातो श्रीलंकेक. हा म्हणता. आणि तो ते कसा वाटला रुपया. एक नंबर. अडकलोय तो. आधी मला बाहेर काढा. कोणी सांगतो. हे दोन ड्रायव्हर देतात. बोला कसा वाटला. एक नंबर. मजा आली ना. 45 मिनिटं संपली आता. चला. नाही आजची 90 मिनिटं. मंडळींनो मारून मारून हात दुखले तर म्हटलं आता 2 बैल बांधले पुढे. आणि हा सरजा सरजा. ए ढवळ्या चल ना. मार ना. हो हो चला.
ढवळे आणि सरजा दोन. आता तीनवले बोट बांधलो, 4 बैल बांधले, 4 बैल बांधले आता. हा काय वाटतं रे भारी, लांब लचक बोट असल्यावर की वाटतं. तर मंडळींना आम्ही आता बाहेर इलो आणि हैराण झालो. त्याच्यासाठी आता लिंबू सरबत पितलो. इकडे लिंबू सरबतचा आहे असा. तर ए बाबा रोहन कसा वाटला तुझी विचार, मी विचार माझा काय बरं वाटलं बरे, मजा येईल. कधी काय कोणी चला या. ओके, आणि कोण असलं तर रोहन कडे पाठवून देवा. कोणचा कसं आहे भाई, एकदम मस्त. बघतो मी तुझी व्हिडिओ. धन्यवाद धन्यवाद. ए ते तिकडचे काय घेऊन ये कधी असले. हो हो, अंकिता मुंबई का. चला मजा येईल, भेटूया परत. नक्की चल चले ये परत. होय हो रोहन परत सगळे परत. तर मंडळींना आता मी खवण्यात नाही इलो बरोबर, मजा करून. गाडी रिपेअर करत होते ते, आता होत इला काम. त्यानंतर आमरड, त्यानंतर एक छोटीशी मीटिंग असा, तिकडे जाऊचा. तर मंडळींनो मध्ये काय झालं तर तुमका सांगते. आम्ही काल जाऊचो प्लॅन केलं, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी प्लॅन ठरलेलो. आणि करूचा काय होता माहिती आहे, जाऊचा खय होता, जाऊचा होता ब्रिटिशकालीन आणि पोर्तुगीजकालीन लाईट हाऊस बघू. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ज्यांना प्लॅन केलेला जाऊसाठी त्याका बघूची होती म्हातारीची चूळ. आता ती म्हातारीची चूळ बोटिंगवाल्यांना फोन करून बघितलं तर त्यांनी सांगितलं नाही आताशी पाण्याची लेवल कमी असा. तर पाण्याची लेवल कमी आहे म्हटल्यानंतर ती चूळ खूप वेळानंतर दिसता आणि ती एवढी मोठी नसता की त्याच्यात तुमका म्हणजे मन भरात तुमचा. तर म्हटलं भरती कधी असता, तर त्यांनी सांगितलं 4 वाजता. पण संध्याकाळी 6 वाजता जायचा होता इंका. 6-7:30च्या दरम्यान कामावाले होते 2 जण. तर तरी पण म्हटलं बघूया, आणि तिकडचा जाऊचा कॅन्सल झाला. मग दुपारी आम्ही खवणे करून, म्हणजे खवणे कायाक्स करून आम्ही गेलो खायच्या तरी एका बीचवरती, निवती भोगवे त्या साईडला. आणि बीचवरती असे गेलो की आम्ही बीचवरती पाय पण म्हणजे पोचू पण शकलो नाही, कारण थंय गेलो आणि फक्त बोटी वगैरे लागलेले होते. त्यामुळे आमचा त्याकडे खालती उतराक भेटला नाही. बीचवरती आंघोळ करूची होती, म्हणजे वाडीत खायच्या तरी गेलेलो, छोटा बीच होता. तर तिकडे काय उतराक भेटला नाही. मग तिकडनं पाठी गेलो, तोपर्यंत फिरानच आमचे सगळं टाइम तिकडे गेलो. आणि मग घरात येऊच्या रस्त्याक आम्ही लागलो आणि कुडाळ दिलं, कुडाळात गाडी घेतली आणि मग घराकडे येईल. कारण मीटिंग होती आमच्याकडे, नाईट लीग होता. आणि त्या संदर्भात ह्या वर्षी आमका गेल्या वर्षी एक गॅप पडली, तर ह्या वर्षी आमका करूची आहे, त्यासाठी मीटिंग लावलेली होती, त्यासाठी पण पोहोचवता होता. तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. आणि कायाक्स खवण्याक जाऊचा असतात कायाक्स करू. व्हिडिओवरती मी पाठीमागे नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल करा. रोहन परब मालकांचा नाव असा, आणि तिकडे जावा. तिकडे तुम्ही स्वतः पण बोट घेऊन जाऊ शकता, फिरू शकता सगळीकडे. चला तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय.